नमस्कार. संपूर्ण भारतीय नागरिकांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही म्हणाल काय म्हणत आहात? हो, तुम्ही जर भारतीय नागरिक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की संपूर्ण भारतीयांसाठी 1 एप्रिलपासून आपल्या भारत सरकारने काय काय बदल केलेले आहेत, हे सर्व बदल आपणा सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी हा संपूर्ण व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण आज बघत आहोत भाग 1. कारण की संपूर्ण देशामध्ये जे 1 एप्रिलपासून जे 10 मोठे बदल झालेले आहे, हे सर्वच बदल मी एकाच व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला दाखवले आणि सांगितले तर हा व्हिडिओ 1 तासाचा होईल. त्यामुळे आपण बघूया एक पार्ट वाईज. तर आपण आज बघणार आहोत भाग पहिला. तर काय आहे भाग पहिला? तर बघा, 1 एप्रिलपासून सुरू झाले आहे एक नवीन आर्थिक युग. म्हणजेच 1 एप्रिलपासून काय काय बदल झालेले आहेत हे संपूर्ण भारतातील प्रत्येक नागरिकांना माहीत असणे आवश्यकच नाही तर अत्यंत आवश्यक आहे. सॅलरी स्लिप, बँक अकाउंट, रसोई बजेट हे संपूर्ण बदललेले आहे. कारण संपूर्ण भारतात सुरू झाला आहे एक नवीन आर्थिक युग. कारण 65 वर्षापूर्वी जो इन्कम टॅक्स रूल्स रेग्युलेशन होते, म्हणजे जे 65 वर्षापूर्वी जे आयकर कायदे होते, या संदर्भात ते आता एक इतिहास झालेला आहे. तो जे 65 वर्षापूर्वी आयकर कायदा होता तो आता आज एक इतिहास म्हणून राहिला आहे. कारण की बघा, आता हे जे संपूर्ण आहे हे संपूर्ण बदललेले आहे. कारण रेल्वेपासून तर पॅन कार्डचे नियम हे अतिशय कडक करण्यात आलेले आहे. जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करणार असाल, जर तुम्ही कुठे प्रवास करणार असाल, रेल्वेने प्रवास करणार असाल किंवा विमानाने प्रवास करणार असाल, तर आता हे संपूर्ण आता सर्व हे बदललेले आहे. टोटली बदलून गेलेले आहे. बँकिंग करणार असाल तरीसुद्धा तुम्ही आता सावधान झाले पाहिजे. कारण की आता यामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. आता तुम्हाला सावध होणे गरजेचे आहे. कारण एक चूक तुमच्या हातून, जर एक छोटी चूक जरी झाली तरीसुद्धा आता तुमची ही चूक, एक छोटी चूक, तुमची एक छोटी गलती तुमच्या खिशाला मोठं भुर्दंड लावणार आहे. तुमच्या खिशाला आता ही एक छोटी तुमची चूक तुमच्या खिशाला मोठी भारी पडणार आहे. कारण की जर तुम्हाला हे जर माहीत नसेल तर होणार तुमची हजारोंचे नुकसान. तर काय आहे हे सगळे बदल? तर आज तर आपण या व्हिडिओमध्ये भाग पहिला बघत आहोत. चला तर मग जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाचे 5 बदल जे प्रत्येक भारतीयांना माहीत असणे आवश्यकच नाही तर अत्यंत आवश्यक आहे. तर पहिले आहे LPG. LPG आणि इंधन यामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. प्रत्येक महिन्याप्रमाणे 1 एप्रिलपासून LPG नवीन किंमत आपणास माहीत असणे अतिआवश्यक आहे. मिडल ईस्टमध्ये जारी केल्याने, म्हणजे युद्धजन्य परिस्थितीच्या कारणांमुळे कच्चे तेल हे LPG, कच्चे तेल, गॅस, इंधन या सर्वांच्या तुटवड्यामुळे आता तेल कंपन्यांना आधीच भरपूर नुकसान सहन करावे लागल्याने 1 एप्रिलपासून पुन्हा महागाईचा फटका हा सर्वसामान्यांना आणि कंपन्यांना बसणार, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. कारण की त्याचबरोबर CNG, PNG, त्याचबरोबर हवाई इंधनाचे रेट बदललेले आहे. त्यामुळे हवाई प्रवास म्हणजेच फ्लाईट जर्नी आणि आता तुम्हाला सर्वांना हे अत्यंत महाग पडणार आहे. तर काय असणार आहे हे नवीन जे रेट आहे CNG आणि PNGचे?
तर हे प्रत्येक म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सिटीचे हे रेट वेगवेगळे आहे. तर आपण पुण्याचा रेट बघूया. 5 एप्रिल आजचा जो रेट आहे CNGचा तो आहे बघा 91.50 ते म्हणजे 91.50 ते 92.50 प्रति किलोग्राम, म्हणजे हा असा रेट आहे CNGचा. ईंधन की कीमतों में स्थानीय करो के कारण मामूली अंतर हो सकता है. म्हणजे आता बघा काही म्हणजे स्थान म्हणजे आता जसं की सिटी प्रत्येक आता नागपूरला वेगळं असेल, पुण्याला वेगळं असेल, मुंबईला वेगळं असेल, तिघं ठिकाणचे वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये म्हणजे तिथलं जे वित्त परिस्थिती म्हणजे कर वेगवेगळा असू शकतो, टॅक्स वेगळा असू शकतो, त्याच्यामुळे थोडाफार रेटमध्ये मागे पुढे बदल असू शकतो. परंतु आजचे म्हणजे 5 एप्रिलचा हा रेट आहे 91.50 ते 92.50 असा हा CNGचा आजचा 5 एप्रिलचा दर आहे. नंतर बघूया आपण LPGची आजची काय आहे. 5 एप्रिल आहे बघा, आज 5 एप्रिल आहे आणि आज 5 एप्रिलला LPGची प्राईस काय आहे तर आहे 14.2 kg म्हणजे 14.2 किलोग्रॅमचं जे सिलेंडर आहे LPGचं त्याची किंमत आहे 856 रुपये. आता ही प्राईस काही ठिकाणी 916 रुपये आहे आणि काही ठिकाणी 856 रुपये आहे. तर मी तुम्हाला पुन्हा सांगते की जसं की आता बघा मुंबई, पुणे, नागपूर आता ज्याप्रमाणे सिटी आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळे थोडाफार हा मागे पुढे हा रेटचा बदल असू शकतो. परंतु हा मी तुम्हाला एक ऑन ॲन ॲव्हरेज सांगत आहे की आजची 5 एप्रिलची आजची LPGची 14.2 kgची गॅस सिलेंडरची किंमत आहे 856 ते 916 रुपये. तर अशा पद्धतीने हे आजच्या भागामध्ये आपण हे एवढंच बघणार आहोत. आपण बघणार आहोत पुढचं बाकीचं जे 10 बदल आहेत ते संपूर्ण 10 बदल 1 एप्रिलपासनं आपल्या भारत सरकारने काय केलेले आहे ते आपण संपूर्ण 10 भागांमध्ये बघणार आहोत. आज आपण हे पहिल्या भागामध्ये हे एवढं बघितलेलं आहे LPG CNG आणि टोटल ऑन ॲन ॲव्हरेज काय बदल आहे ते. परंतु पुढच्या 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे आपण 10 भागांचे हे 10 व्हिडिओ बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही संपूर्ण 10च्या 10 भाग बघा की जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही. आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला हे सर्व व्हिडिओ बघणं आवश्यक आहे म्हणजे तुमचे नुकसान होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल. त्यामुळे आपल्या चॅनलशी आणि आपल्या फेसबुक पेजशी जुळून राहा. आपले फेसबुक पेज फॉलो करा आणि आपले यूट्यूब चॅनल टेक्निकल सुरेखा 2022 हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल हा पर्याय निवडा. तरच तुम्हाला पुढचे माझे नवीन आणि सर्व अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे जे काही डिव्हाइस आहे त्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आपल्या चॅनलशी, आपल्या फेसबुक पेजशी आणि आपल्या संपूर्ण सर्व सोशल मीडियाच्या अकाउंटशी जुळून राहा. फॉलो करा, सबस्क्राईब करा. काही प्रश्न असला, काही अडचणी, समस्या असेल तर आठवणीने कमेंट करा. सर्वांनी कमेंट करा म्हणजे मी त्यावर तुमच्यासाठी तुमच्या सर्व कमेंट्सला उत्तरे घेऊन येणार आणि नवीन अपडेट, नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ घेऊन येणार. त्यामुळे सर्वांनी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आज आपण भाग पहिला बघितलेला आहे. हा व्हिडिओ सगळ्यांना कृपया करून शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती मिळेल.